तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, ओ तिलक लगा के मिट्टी का तू बाजी आज लगा ले, तुझ में जो चिंगारी है उस शोला आज बना ले, जान लगा के खेल खिलाड़ी, ओ जान लगा के खेल खिलाड़ी, साथ हमेशा स्पोर्ट्स इंडी, शान बढ़ा तू रहे अगाड़ी, जीत की भाषा स्पोर्ट्स इंडी। नमस्कार मित्रांनो, संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मी जितेंद्र जोशी पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर बुद्धिबळ या खेळाची जन्मभूमी भारत म्हटली जाते. हा देश हा जो काही बुद्धिबळाचा खेळ आहे, हा बुद्धिबळाचा खेळ अनेक म्हणजे जगातला सगळ्यात कानाकोपरा या खेळाने आत्ता व्यापून टाकलेला आहे. साहित्यामध्ये जर आपण विचार केला तर बुद्धिबळाचा पहिला संदर्भ इसवी सन पूर्व 500 मध्ये आपल्याला आढळत असतो. जो काही ब्रह्मजलसूत या ग्रंथामध्ये त्याचा पहिला उल्लेख आपल्याला आढळत असतो. मित्रांनो, खरं तर स्पेनमध्ये ॲझेद्रेज, पोर्तुगीजमध्ये जाद्रेज आणि ग्रीकमध्ये जॅट्रिकियॉन, तर बाकीच्या युरोपियन देशांमध्ये शाह या नावाने ओळख असलेला आपला भारतीय खेळ अर्थातच बुद्धिबळ. याचे खरं तर एक स्पर्धात्मक फायदे तर आहेतच, करिअरच्या दृष्टीने या खेळाकडे तर पाहिलं जायलाच हवं. परंतु सध्याची स्थिती पाहता हा खेळ तुमच्या करिअर सोबतच, स्पर्धात्मक सोबतच तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा खेळ कशा प्रकारे ठरू शकतो, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा सामाजिक या खेळाचे फायदे नेमके काय आहेत, याचं एक उदाहरण खरं तर आज आपल्या सोबतच इथे जोडलं गेलेलं आहे. आणि यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेमधून आपल्याला अनेक असे फायदे जे बुद्धिबळामुळे आपल्याला मिळतात त्यांची माहिती तर होणार आहेतच. आणि त्याशिवाय बुद्धिबळाच्या खेळात नैपुण्य मिळवण्यासाठी काय काय करता येऊ शकतं याची देखील माहिती आपण आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांतर्फे घेणार आहोत. आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत ते म्हणजे इंटरनॅशनल मास्टर आणि श्री शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले श्री अभिषेक केळकर. तर अभिषेक सर्वात आधी स्पोर्ट्स इंडीच्या सर्वात खरं तर हा एक अतिशय लोकप्रिय असा कार्यक्रम होत चाललेला आहे, कारण अनेक असे अनुभवी खेळाडू इथे येऊन त्या खेळाबद्दल माहिती देत आहेत आणि त्याचा फायदा अनेक अशा नवोदित खेळाडूंसोबत सर्वसामान्य नागरिकांना, आमच्या प्रेक्षकांना सुद्धा होतोय. तर अशा सर्वांच्या लोकप्रिय ठरलेल्या संवाद मातीतल्या खेळाडूंशी या कार्यक्रमामध्ये तुझं खूप खूप स्वागत अभिषेक. थँक्यू. व्हेरी हॅपी की मला या कार्यक्रमात तुम्ही बोलवलं आणि मला गप्पा मारायला नक्कीच आवडेल. नक्कीच अभिषेक, आणि सोबतच तुझं मार्गदर्शन आणि सोबतच तुझा अनुभवातनं आमच्या प्रेक्षक वर्गांना सुद्धा खूप काही आज शिदोरीच्या स्वरूपात मिळणार आहे. तर नक्कीच मी प्रयत्न करीन माझे एक्सपिरियन्सेस शेअर करायचा. नक्कीच. तर अभिषेक, ह्याच सह म्हणजे एक्सपिरियन्सचा जेव्हा विषय निघाला तर सर्वात आधी प्रवास हा महत्वाचा ठरत असतो की त्या खेळाडूची नेमकी सुरुवात कुठून झालेली होती आणि तो त्या पदापर्यंत पोहोचताना त्याला काय काय गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं. तर सर्वात आधी माझा तुला प्रश्न हाच असणार आहे की बुद्धिबळ आणि अभिषेक केळकर हा संयोग नेमका कधी जुळला आणि कसा जुळला याबद्दल काय सांगशील अभिषेक? ऍक्च्युली 1998 मध्ये माझा 6 वर्षाचा होतो तेव्हाच्या वाढदिवसाला आजोबांनी बुद्धिबळाचा सेट गिफ्ट दिला आणि त्यांनीच मला ऍक्च्युली थोडं बुद्धिबळ शिकवायला सुरुवात केली. आणि मग जेव्हा त्यांना लक्षात आलं की याला थोडी आवड आहे किंवा मी इंटरेस्ट घेऊन शिकायचा प्रयत्न करतोय, तेव्हा मग आईबाबांनी जवळच चेसचा क्लास होता मृणालिनी कुंटे, त्यांच्याकडे मी चेस शिकायला जायला लागलो. साधारण 1998चा फेब्रुवारी मार्च महिना असेल तेव्हा माझी ऍक्च्युली चेस शिकायची सुरुवात झाली. आणि त्याच वर्षी मी माझ्या पहिल्या स्टेट टुर्नामेंट मध्ये पण पार्टिसिपेट केलं होतं. नक्कीच. तर अवघ्या वयाच्या 6व्या वर्षी तू चेस मध्ये तुझं पदार्पण झालं होतं. खरं तर हे जे काही वय असतं हे वय म्हणजे
माणसाला स्वतःला सुद्धा नीट, लहान मुलाला चालता येत नाही, तो धडपडून चालत असण्याचं हे वय आणि त्या वयात तुझ्या इशाऱ्यावरती सोंगट्यांनी चालायला सुरुवात केली होती. खरं तर जवळपाशीच एंट्री म्हणता येईल तुझी, अभिषेक. ऍक्च्युली त्या त्या काळी माझ्या मते 6-7 हे खरंच खूप लहान वय होतं चेस शिकण्यासाठी. पण आत्ताचं जर आपण जनरेशन बघितली, आत्ताचा जर काळ बघितला, तर बरेच असे लहान मुलं आहेत जे 5व्या वयात सुद्धा चेस शिकायला लागलेत. काही-काही एकदम मोजके उदाहरण आहेत जे 4 वर्ष पूर्ण झाल्यावर पण हळू चेस शिकण्याचा प्रयत्न करतायत. आणि माझ्याकडे तसे व्हिडिओ पण आहेत, की जे खरंच एका जागी बसून खेळायचा प्रयत्न करतायत. माझी ऍक्च्युली बुद्धिबळाची सुरुवात एवढ्यासाठी झालेली आहे, की मी लहानपणी खूप मस्ती करायचो, दंगामस्ती करायचो, एका जागी बसायचो नाही. तर आई-बाबांचा पहिला मेन उद्देश होता, की एका जागी बसायला लागीन. माझी बैठक मेन म्हणजे वाढेल असं त्यांना वाटलेलं बुद्धिबळ म्हणून त्यांनी बुद्धिबळाला क्लासला घातलेलं मला तेव्हा. नक्की. तू एका जागेवरती शांत बसावास यासाठी बुद्धिबळाचं तुझं पदार्पण झालं होतं. तर खरं तर हा एक फायदाच ठरला तुला, अभिषेक. खरं म्हणजे नक्कीच. शांततेत एका जागेवरती एकाच गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करणं. पण आता हा प्रश्नाचा आपला गाभा नाहीये, कारण या रिलेटेड मी तुला पुढे प्रश्न विचारणारच आहे. पण तत्पूर्वी तुला एक प्रश्न पुन्हा विचारतोय, कारण प्रश्न आणि उत्तर याचाच कार्यक्रम असल्यामुळे सवाल आणि जबाब हे गोष्टी होतच राहणार आहेत, अभिषेक. परंतु या क्षणाला माझा तुला दुसरा प्रश्न. इंटरनॅशनल मास्टर हा तुला 2015 साली मिळालेला किताब. खरं तर ह्या किताबापर्यंत पोहोचणं ही जवळपास बहुतेक लोकांना अशक्यप्राय असं असतं, कारण यासाठी लागणारी मेहनत आणि त्यासाठी करावं लागणारं एकाग्र मन हे प्रत्येकाला साथ देतं असंच नाही, आणि सोबतच अनेक अशी आव्हानं समोर वासून उभी राहतातच, आणि तशीच आव्हानं नक्कीच तुझ्या आयुष्यात आली असतीलच. तू काय मेहनत घेतलेली आहे हे जवळपास आता सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे. पण जी आव्हानं जेव्हा तू इंटरनॅशनल मास्टर ह्या किताबापर्यंत पोहोचलास, त्यावेळेस तुझ्या समोर नेमकी आव्हानं काय होती आणि त्यावर तू कशी मात केली, याबद्दल तू काय सांगशील, अभिषेक? ऍक्च्युली साधारण 16व्या वर्षी 2008 साली माझं 10वी-11वीचं शिक्षण चालू होतं. त्यावेळी एक महत्वाचा डिसिजन घ्यायचा होता, की चेसमध्ये करियर करायचंय का एज्युकेशनमध्ये. आणि जर का चेसमध्ये करियर करायचं झालं, तर आधी इंटरनॅशनल मास्टर आणि नंतर ग्रँड मास्टर एवढं तरी मजल मारायलाच पाहिजे. तर तुम्ही एका कॉम्पिटिटिव्ह लेव्हलला चेस खेळू शकता किंवा प्रोफेशनल चेस प्लेयर पुढे जाऊन होऊ शकता. सो त्या दृष्टीने एक जेव्हा डिसिजन घ्यायची वेळ आली, तेव्हा मी आई-वडिलांशी जेव्हा डिस्कस केलं, तेव्हा आई-वडील म्हणले, की "नाही, आपण चेसवरती जास्ती फोकस करूया." म्हणून तेव्हा मी खरं कॉमर्स फील्ड सिलेक्ट केलेलं. सो मला अभ्यासावरती थोडं कमी लक्ष देऊन चेसवरती जास्ती लक्ष देता येईल. आणि मी साधारण 2008 आणि 2009 पासनं इंटरनॅशनल मास्टरचे नॉर्म्स करावे लागतात आम्हाला पूर्ण. त्यासाठी मी प्रयत्न करत होतो. 2009 ते 2012 यामध्ये 3 वर्षात मी भरपूर टुर्नामेंट्स खेळलो. म्हणजे इंडियातल्या पण ग्रँड मास्टर टुर्नामेंट्स खेळलो, जिथे नॉर्म होऊ शकतो अशा. आणि काही टुर्नामेंट्स परदेशातही खेळलो. पण अनफॉर्च्युनेटली माझे जवळपास तेव्हा 7 ते 8 वेळा इंटरनॅशनल मास्टरचे नॉर्म अर्ध्या पॉइंटने मिस झालेले. सो पहिले 3 ते 4 वर्ष जेव्हा मी चेस प्रोफेशनली खेळायचा डिसिजन घेतलाय, त्याच्या नेक्स्ट 3 टू 4 इयर्समध्ये खूप स्ट्रगल होता. कारण बॅक ऑफ द माइंड तुमच्या एक अशी गोष्ट आहे, की तुम्ही अभ्यास करत नाही आहात जास्ती आणि तुम्ही पूर्ण लक्ष चेसवर देताय. त्यामुळे तुमच्याकडनं रिझल्ट्सचे एक्स्पेक्टेशन्स असतात किंवा अ, स्वतःकडनं पण एक्स्पेक्टेशन्स असतात. आणि त्यावेळी मी एफर्ट्स पण खूप घेत होतो आणि कदाचित त्यामुळे मनासारखे रिझल्ट्स म्हणजे मनासारखा गेम होऊन सुद्धा मनासारखे रिझल्ट्स मिळत नव्हते. मग मी 1-2 चांगले प्लेयर्स आहेत, त्यांच्याकडनं गाईडन्स घेतला थोडा. कोचिंग वेगवेगळ्या प्लेयर्सकडनं घेतलं थोडं. आणि 2014 साली माझा पहिला नॉर्म झाला भारतातल्या कोलकाता ओपन टुर्नामेंटमध्ये. आणि त्याच्या पुढच्या 1 वर्षात माझं पूर्ण टायटल पण कंप्लीट झालं इंटरनॅशनल मास्टरचं. सो जे 2008-9 मध्ये पहिल्या 3-4 वर्षात मिळालं नाही, ते एका पॉइंट नंतर एका वर्षात पूर्ण तिन्ही नॉर्म प्लस रेटिंग अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तर कदाचित ती एक वेळ यावी लागते आणि त्यावेळी सर्व गोष्टी जुळून याव्या लागतात. म्हणजे तुमच्यासाठी चांगल्या स्पर्धा पाहिजे, तुमचा फॉर्म चांगला पाहिजे, तुमची प्रॅक्टिस, तुमचं मोमेंटम, सर्व गोष्टी जुळून आल्यावर ते घडून आलं असंच मी म्हणेन. नक्की. मग अभिषेक, इंटरनॅशनल मास्टर या किताबापर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय-काय, कुठल्या पोझिशन मधनं जावं लागतं, याबद्दल थोडक्यात माहिती सांगशील?
ऍक्च्युली इंटरनॅशनल मास्टर होण्यासाठी तुम्हाला फिडे रेटिंग 2400 पूर्ण करावं लागतं आणि त्या दृष्टीने तुम्हाला 3 इंटरनॅशनल मास्टरचे नॉर्म कंप्लीट करावे लागतात. सो नॉर्म करणं म्हणजे बेसिकली ग्रँड मास्टर आणि इंटरनॅशनल मास्टर्स असलेल्या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करायचं आणि त्या टुर्नामेंट्समध्ये तुम्हाला रेटिंग परफॉर्मन्स हा 2450 पेक्षा जास्ती करावा लागतो. आणि ते 2450 पेक्षा जास्ती करताना तुम्हाला ॲटलीस्ट 2 ग्रँड मास्टर्स, 3-4 इंटरनॅशनल मास्टर्स म्हणजे टायटल प्लेयर्सशी तुम्हाला बेसिकली त्यांच्याशी खेळून तुम्हाला 2450 चा परफॉर्मन्स करायचा. असे बरेच छोटे-छोटे निकष आहेत ते. ते निकष पूर्ण झाल्यावर तुम्हाला नॉर्म मिळतो. सो असे 3 नॉर्म करायचेत आणि 2400 रेटिंग पूर्ण करायचंय. मग ह्या 2400 रेटिंग्स हे तुमचं पूर्ण करिअरचे पॉइंट्स असतात की त्या स्पर्धेचे पॉइंट्स असतात? नाही बेसिकली फिडे रेटिंग हे एक थ्रूआउट तुमचं करिअर चालू राहतं. म्हणजे तुम्ही प्रत्येक फिडे रेटेड टुर्नामेंटमध्ये खेळल्यावर ते रेटिंग कमी जास्त होऊ शकतो. पण तुम्हाला तुमच्या करिअरच्या कुठल्यातरी पॉइंटला ते 2400 पेक्षा जास्ती करायचंय. सो ओके. तर ते तुमचं टायटल कंप्लीट होऊ शकतं आणि 2500 रेटिंग पूर्ण केल्यावर ग्रँडमास्टर प्लस ग्रँडमास्टरचे 3 सेपरेट नॉर्म करावे लागतात. ओके. तर आता थोडंसं चेसकडे वळूयात, कारण खूप उत्सुक आहे माझा प्रेक्षक वर्ग तुला चेस बद्दल ऐकण्यासाठी. आणि या प्रश्न तुला विचारणार आहोत पुढे. त्याची सुरुवात मला एक छोट्याशा प्रश्नापासून करायची होती, की व्हाईट पीस की ब्लॅक पीस? खरं तर व्हाईट पीसला फर्स्ट मूव्ह करण्याचा चान्स मिळत असतो, तर ब्लॅक पीसला जो काही प्रतिस्पर्धी असतो, जो काही खेळाडू असतो, तो सेकंड टाइम मूव्ह करत असतो. तर व्हाईट पीस सह आक्रमण करणं सर्वात आधी, प्रतिस्पर्ध्याच्या आधी आक्रमण करण्यासाठी व्हाईट पीस, की प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेत मग त्याच्यावरती हल्ला चढवण्यासाठी ब्लॅक पीस? यातनं तुझा आवडती मूव्ह कुठली असते आणि त्याचा तुला फायदा कितपत होत आलेला आहे आतापर्यंत? अभिषेक. माझा जर करिअरचा विचार केला किंवा माझं ओव्हरऑल लाइकिंग बघितलं तर मी नेहमी ब्लॅक पीसेसच प्रिफर करतो. कारण तुम्हाला अपोनंटच्या ओपनिंग्स जज करता येतात. तो कुठलं ओपनिंग खेळतोय किंवा कशा टाइपचा गेम खेळतोय आणि बेसिकली माझी जी सगळ्यात फेव्हरेट कन्सेप्ट आहे खेळाची ती काउंटर अटॅक आहे. सो जेव्हा आपण अपोनंट अटॅक करतो किंवा एखादी टॅक्टिकल पोझिशन येते त्यामध्ये मी काउंटर टॅक्टिक शोधायचा नेहमी ट्राय करतो. सो आजपर्यंत जेव्हा पण कोणी विचारलं तेव्हा मी ब्लॅक पीसेसच प्रिफर केलेत. बऱ्याच लोकांना व्हाईट पीसेस घेऊन खेळायला आवडतं. कारण त्यांना त्यांच्या मनासारखं ओपनिंग खेळता येतं व्हाईट खेळल्यावर. पण समहाऊ मला ओपनिंग विषयी तेवढा प्रॉब्लेम कधी नाही आला. सो आय ऑल्वेज प्रिफर्ड ब्लॅक आणि ब्लॅक कडनं खेळणंच मला ईझी वाटतं. इझी वाटतं. म्हणजे अर्थातच समोरच्याची चाल आधी ओळखून घेऊन मग त्याच्यावरती आक्रमक नक्कीच, हल्ला करणं हा तुझा नक्कीच. स्वभाव गुण आहे चेस मधला. बरं, ज्यावेळेस आपण ओपनिंग हा विषय जेव्हा डिस्कस करत असतो अभिषेक, ओपनिंगचे सर्वसाधारणतः म्हणजे कॉमन ओपनिंग कुठल्या म्हटल्या जात असतात किंवा कुठली ओपनिंग सर्वश्रेष्ठ ठरत असते असं तुला वाटतं? बेसिकली ओपनिंग्स खूप सारे आहेत. आता तुम्ही कुठल्या लेव्हलसाठी ओपनिंग शिकताय हे सगळ्यात महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल जे बिगिनर्स जे नवीन-नवीन चेस शिकायला येतात, त्यांच्यासाठी असं नवीन कुठलं ओपनिंग शिकायची गरज नाही. तुम्ही जर का ओपनिंगचे प्रिन्सिपल्स जरी शिकले, कन्सेप्ट जरी शिकल्या, तरी त्या अगदी बिगिनर प्लेयरसाठी मोर दॅन सफिशियंट आहे. बेसिकली ओपनिंग इज वेअर यू हॅव टू डेव्हलप युअर पीसेस प्रॉपरली, कंट्रोल द सेंटर. या ज्या सगळ्या टिपिकल कन्सेप्ट्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, ते जरी फॉलो केले तरी ते बिगिनर प्लेयर्ससाठी इनफ आहे. पण जसं-जसं तुम्ही कॉम्पिटिटिव्ह लेव्हलसाठी खेळायला जाता किंवा रेटिंग टुर्नामेंट्स खेळायला जाता, तेव्हा तुम्हाला ओपनिंग प्रिपरेशनची नक्कीच गरज आहे. त्यामध्ये तुम्ही सिसिलियन खेळू शकता, फ्रेंच डिफेन्स खेळू शकता. D4 खेळायचं झालं तर मग D4च्या अगेन्स्ट किंग्ज इंडियन असे बरेचसे ओपनिंग्स तुमच्या लाइकिंगनुसार तुम्ही प्रिपेअर करू शकता. फॉर एक्झाम्पल मी बरेच वेळा ऑब्झर्व्ह केलंय, जसा माणसाचा स्वभाव असतो त्यानुसार त्याला ओपनिंग्स आवडतात. म्हणजे काही-काही जण जर का शांत स्वभावाचे असतील, तर त्यांना बऱ्यापैकी पोझिशनल ओपनिंग्स असतात, ज्यामध्ये जास्ती कॉम्प्लिकेशन्स नाहीयेत. अशा टाइपचे ओपनिंग्स त्या प्लेयरला आवडतात किंवा एखाद्याचा स्वभाव थोडा आक्रमक असेल, तर तो तशा टाइपचे ओपनिंग्स सिलेक्ट करतो. सो बेसिकली तुम्हाला कशा टाइपचे पोझिशन्स आवडतात, कशा टाइपचे बोर्डावर आलेली परिस्थिती तुम्हाला हँडल करायला ईझी वाटते. त्या दृष्टीने प्लेयर्स त्यांचे ओपनिंग सिलेक्ट करू शकतात. पण जे बिगिनर लेव्हलला शिकतात त्यांच्यासाठी तर मी सजेस्ट करेन तुम्ही पहिले 6 ते 8 मूव्ह सिंपल बेसिक शिका, जिथे तुम्ही पीसेस तुमचे डेव्हलप करताय. नक्कीच. बरं अभिषेक, जेव्हा तू ओपनिंग म्हणजे एक बिगिनरसाठी ओपनिंग जेव्हा गोंधळात टाकणारा
एक चाल असते, ओपनिंग नेमकी कुठनं करायची, त्यासारखेच काही कन्सेप्ट चेसमध्ये अशा आहेत की ज्या बिगिनरसाठी थोड्याशा कन्फ्यूज करणारे ठरत असतात किंवा गोंधळात टाकणारे. त्यांना कळत नाही की ही नेमकी कन्सेप्ट नेमकी काय. त्यातनं प्रामुख्याने 2 कन्सेप्ट आहेत. पहिली कन्सेप्ट म्हणजे ब्लंडर, ज्याला चेसमध्ये म्हटलं जातं, आणि दुसरी म्हणजे स्टेलमेट. नेमकं ब्लंडर आणि स्टेलमेट ह्या बुद्धिबळातल्या ज्या काही कन्सेप्ट आहे, ह्या नेमक्या काय असतात आणि त्यामुळे सामन्यावरती नेमके काय परिणाम होत असतात, याबद्दल काय सांगशील? चेसमध्ये ब्लंडर ही खूप कॉमन कन्सेप्ट आहे आणि ब्लंडर ही अ, खूप स्ट्रॉंग चेस प्लेअर कडनं पण होऊ शकते. एक वर्ल्ड क्लास ग्रँड मास्टर कडनं पण होऊ शकते. बेसिकली कुठल्याही चेस प्लेअर कडनं ब्लंडर होऊ शकते, पण जो एक स्ट्रॉंग एकदम तरबेज खेळाडू आहे त्याच्याकडनं ब्लंडर व्हायचे चान्सेस खूप कमी असतात किंवा खूप रेअरली त्याच्याकडनं एखादी ब्लंडर होऊ शकते. बेसिकली ब्लंडर इज लाईक अ बिग मिस्टेक. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की क्वीन त्यांनी फ्री दिली किंवा एखादा पीस फ्री दिला किंवा एखादा रुक त्यांनी टॅक्टिक मध्ये मिस केला. सो बेसिकली ब्लंडर व्हायचे पण 2 रिझन्स प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे तुमचं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही पूर्ण लक्ष देऊन पोझिशनकडे बघत नाही आहात किंवा काही वेळा अजून एक होतं की तुम्ही पूर्ण लक्ष देऊन गेम खेळताय, पण तुम्ही पटकन मूव्ह केलेत. म्हणजे अपोनंटच्या मूव्हकडे तुम्ही लक्ष नाही दिलं, अँटिसिपेट नाही केलं. सो लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑर बिकॉज ऑफ प्लेइंग व्हेरी फास्ट. या 2 प्रामुख्याने ब्लंडर व्हायचे रिझन्स आहेत. आणि जे टॉप प्लेयर्स कडनं ब्लंडर्स होतात, जे मोठे-मोठे ग्रँडमास्टर्स कडनं ब्लंडर्स होतात, त्यांचं रिझन आहे ते खूप एखाद्या डेप्थ व्हेरिएशन कडे बघत असतात. ते खूप एखाद्या वेगळ्या व्हेरिएशन मध्ये आतमध्ये म्हणजे पुढच्या 4, 5, 6 मूव्ह मध्ये नंतर काय होतंय याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि कधीतरी पुढच्याच मूव्हला एखादी मूव्ह त्यांच्याकडनं मिस झालेली असते. सो त्यामुळे टॉप प्लेयर्स कडनं कधी-कधी ब्लंडर्स होतात. पण जे नवखे खेळाडू आहेत, जे जस्ट शिकलेत किंवा अगदी 6 महिने, वर्ष, 2 वर्ष झालेत खेळायला, त्यांच्याकडनं ब्लंडर होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे ऑलमोस्ट एव्हरी 2-3 गेम मध्ये एकदा त्यांच्याकडनं ब्लंडर होते. आणि त्याचं रिझन मेन तेच आहे की लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑर दे आर प्लेइंग व्हेरी फास्ट. सो ब्लंडर इज बेसिकली अ बिग मिस्टेक वेअर यू आर लुझिंग युअर गेम ऑन द स्पॉट. म्हणजे जरी तुमच्यावर चेकमेट नसेल होत तरी तुमचा काहीतरी मटेरियल मारू शकतो किंवा काही वेळा अपोनंटने चेकमेट थ्रेट क्रिएट केलेली असते जी तुम्ही ऑब्झर्व नाही करत आणि तुमच्यावर चेकमेट होते लगेच. नक्कीच. आणि काही वेळेस याच्यामुळे तुम्ही तुमचं विन सुद्धा मिस करू शकता, हो, जिथे तुम्ही खूप प्लेयर्स विनर बरोबर. ठरू शकणार असतात. बरं, हे झालं ब्लंडर बद्दल. आणि स्टेलमेट काय? स्टेलमेट इज बेसिकली वन ऑफ द कन्सेप्ट ऑफ चेस. चेसमध्ये अशी काही पोझिशन्स किंवा अशा काही कंडिशन्स आहेत की जिथे गेल्यावर गेम पुढे कंटिन्यू होऊ शकत नाही. सो फॉर एक्झाम्पल अपोनंटचे सर्व पीसेस मेलेत आणि अपोनंटच्या किंगला चेक नाही दिलेला तुम्ही आणि अपोनंटच्या किंगला जायला कुठलाच स्क्वेअर उरलेला नाही, सेफ स्क्वेअर उरलेला नाही. सो बेसिकली अपोनंटची मूव्ह आहे पण त्याला खेळायला कुठलीच मूव्ह उरली नाहीये आणि त्याच्यावर चेक पण नाहीये. सो त्या एका स्थितीला स्टेलमेट असं म्हणतात की जिथनं गेम पुढे कंटिन्यू होऊ शकत नाही आणि स्टेलमेट झाल्यावर गेम हा ड्रॉ मध्ये रिझल्ट हा ड्रॉ असतो स्टेलमेटचा. स्टेलमेट म्हणजे व्हाईट कडे समजा खूप मटेरियल आहे पण त्यांनी चेकमेट नाही केली, त्यांनी स्टेलमेट केली अपोनंटवर, तर गेम ड्रॉ मध्ये होणार आहे, व्हाईट जिंकणार नाही. सो स्टेलमेट इज अ पोझिशन वेअर देर इज नो मूव्ह टू कंटिन्यू द गेम अँड देर इज नो चेक ऑल्सो. ओके. काही अशा पण पोझिशन्स आहेत की थोडे मटेरियल आहे अवेलेबल पण त्या मटेरियलला जायला मूव्ह करायला चान्स नाही. फॉर एक्झाम्पल पॉन असेल तर पॉननी पॉन ब्लॉक झालेलं आहे किंवा एखादा रुक असेल तर तो रुक पिन झालेला आहे आणि किंगला पण जायला जागा नाही उरलेली. सो एक अशी कंडिशन क्रिएट झाली बोर्डावर की जिथे एका प्लेअरची मूव्ह आहे पण त्याला खेळायला लिगल काही मूव्ह उरलेली नाही. सो त्या केसमध्ये ड्रॉ होणार गेम स्टेलमेटमुळे. मग ड्रॉ खरं तर भारतामध्ये क्रिकेट हा सर्वात जास्त पाहिला जाणारा एक स्पोर्ट्स म्हटलं जातो, एक खेळ म्हटलं जातो. खरं तर क्रिकेट हा भारताचा एक वेगळाच धर्म आहे असं सुद्धा म्हटलं जात असतं. आणि त्यांच्या कन्सेप्टनुसार ड्रॉ ह्या कन्सेप्टकडे पाहणारी लोक म्हणजे की कुठलाही निर्णय ज्यावेळेस लागत नाही त्यावेळेस खरं तर जेव्हा स्कोर चेंज करू शकत नाही आणि बरोबरीत सामना सुटला जातो तर तो ड्रॉ होतो. पावसामुळे रद्द झालेला सामना मालिका ड्रॉ होत असते. तर त्याच वेळेस टेस्टमध्ये ड्रॉची थोडीशी कन्सेप्ट अजून वेगळी. मग तशी चेसमध्ये ड्रॉची कन्सेप्ट नेमकी काय असते, अभिषेक?
बेसिकली चेसमध्ये पण वेगवेगळ्या प्रकारे ड्रॉ होऊ शकतो गेम. आता वन ऑफ द कन्सेप्ट इज स्टेलमेट, जे आपण आता ऑलरेडी डिस्कस केलं. अजून काही प्रकार आहेत ड्रॉ व्हायचे. बेसिकली दोघांचेही सर्व पीसेस एक्सचेंज झाले, तर दोघांकडे किंग किंग उरले, तर बेसिकली देर इज नो मटेरियल टू चेकमेट एनी साइड. म्हणजे व्हाईटकडे पण मटेरियल नाहीये ब्लॅकला चेकमेट करायला, ब्लॅककडे पण मटेरियल नाहीये व्हाईटला चेकमेट करायला. सो तो एक प्रकार आहे ड्रॉ व्हायचा. एक थ्री फोल्ड रिपिटेशन नावाचा एक प्रकार आहे, जिथे एकच बोर्डावरची स्थिती 3 वेळा रिपीट झाली. म्हणजे व्हाईट पण त्याच मूव्ह करतोय, ब्लॅक पण त्याच मूव्ह करतोय. जर तीच कंडिशन सारखी सारखी येत नसेल, तर दोन्ही साईडला प्रोग्रेस करायला काही चान्स नाही, गेम पुढे कंटिन्यू होऊ शकत नाहीये. सो ड्रॉ बाय रिपिटेशन. त्यानंतर काही अजून थोडे अवघड गोष्टी आहेत. फोटोग्राफिक ड्रॉ, म्हणजे कंटिन्युअस 3 वेळा पोझिशन नाही आली, पण काही वेळा असं होतं की एक पोझिशन आत्ता आली, मग थोड्या वेळाने परत आली, थोड्या वेळाने परत सेम पोझिशन आली. तर फोटोग्राफिक थ्री फोल्ड फोटोग्राफिक ड्रॉ आहे, पण ती साधारण बिगिनर लेवलला नाही होत शक्यतो. एक ग्रँड मास्टर्सच्या गेम मध्ये कधी कधी एंड गेम मध्ये तशी स्थिती येऊ शकते. आणि एक ऍग्री ड्रॉ नावाचा पण प्रकार आहे, ज्यामध्ये दोन्ही प्लेयर्सला वाटतं की त्यांची पोझिशन कदाचित चांगली नाहीये, किंवा दोन्ही प्लेयर्सला वाटतं की त्यांना जिंकायचा स्कोप नाहीये. अशा वेळी ऍग्री ड्रॉ पण आहे. सो असे बरेचसे वेगवेगळे प्रकार आहेत, जिथे चेसमध्ये गेम तुमचा ड्रॉ मध्ये एंड होऊ शकतो. अभिषेक, खरं तर बुद्धिबळ हा खूप बोलण्यासारखा आणि त्यावरती खूप प्रश्न विचारण्यासारखा खेळ म्हटला जात असतो. पण वेळेच्या अभावामुळे आपल्याला खूप जास्त लांबीवरती हा कार्यक्रम ठेवता येत नाही. आणि खरं तर आता वेळ झालेली आहे निरोप घेण्याची. पण तत्पूर्वी आजचा जो काही आपला एपिसोड झाला आणि ज्या विषयावरती आपण आजचा एपिसोड ठेवला होता, तो अर्थातच होता बुद्धिबळ आणि मानसशास्त्र याचा परस्पर संबंध काय आहे. हा खरं तर त्याच्यासाठीच हा एपिसोड ठेवण्यात आलेला होता, कारण बहुतेकांना माहिती नसेल की बुद्धिबळ आणि तुमचं मानसशास्त्र खूप ठिकाणी एकत्र कुठेतरी जुळून येत असतं, किंवा तुमचं मानसशास्त्र बदलण्यासाठी बुद्धिबळ सुद्धा खूप मोठा आधार ठरत असतो. आणि हाच विषय आजचा आपल्या कार्यक्रमाचा महत्वाचा विषय. आणि त्यावरच अभिषेक, मला तुला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न विचारायचा होता. त्यापूर्वी एक फ्रेंच मॅथमॅटिशियन सांगून गेलेले, ब्लेज पास्कल म्हणून होते फ्रेंच मधले. त्यांनी सांगितलं होतं की चेस इज अ जिम्नॅशियम ऑफ द गेम. हे त्यांचं एक कोट होतं. तर नेमकं एक म्हणजे जिम्नॅशियम ऑफ द माइंड, म्हणजे सरळ मानसशास्त्र हा विषय पुन्हा तिथे आलाच. तर ह्या मनासोबत नेमका बुद्धिबळाचा कसा ताळमेळ असतो, काय नेमकं त्याचा संबंध काय असतो, आणि त्याच अनुषंगाने मानसशास्त्र बुद्धिबळाविषयी काय म्हणत असतं. या खेळाचा जर आपण मानसशास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला, तर सामाजिक आणि वैयक्तिक बुद्धिबळ खेळण्याचे नेमके फायदे काय, याबद्दल काय सांगशील अभिषेक? ऍक्च्युली यामध्ये बोलण्यासारखं खूप गोष्टी आहेत. मी 2-3 गोष्टी सांगू शकतो तुम्हाला, किंवा मला एक्सपिरियन्स शेअर करायला आवडेल. बेसिकली मी जेव्हा चेस स्टार्ट केलेलं, तेव्हा एका वेगळ्या रिझनसाठी चेस स्टार्ट केलेलं. मी फार नुसतं एका जागी बसण्यासाठी नाही, तर फार हायपर ऍक्टिव्ह मुलगा होतो. म्हणजे खूप धडपडी वृत्ती होती, आणि सारखं काही ना काहीतरी मनात चलबिचल. प्रत्येक गोष्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठल्याही गोष्टीत स्थिरता नव्हती. माइंड स्टेबल नव्हतं. पेरेंट्सना असं वाटायचं की नाही, हा फार दंगामस्ती करतो. सो मी जेव्हा चेस चालू केलं, त्याच्या विदिन 1-2 इयर्स मध्ये मी खूप त्या दृष्टीने खूप शांत झालो. म्हणजे धडपडी वृत्ती कमी झाली. एक स्टेबल, चांगला, काय म्हणता येणार, की धडपडी वृत्ती आणि चिडचिड वृत्ती पण त्यामध्ये कमी झालेली माझी. आणि हे रिझल्ट्स मला विदिन 1-2 इयर्स दिसले. आत्ताची जी जनरेशन आहे, जी लहान मुलांची जनरेशन आहे, ती पण सर्व खूप हायपर ऍक्टिव्ह आहे. त्यांची ही आत्ताची नेक्स्ट जनरेशन आहे, ती फार फास्ट. आणि फॉर एक्झाम्पल त्यांना खूप गोष्टी त्यांच्या डोक्यासाठी हव्यात, खाद्य म्हणून हवंय. आणि त्यांचं जर का आपण एनर्जी लेव्हल एका ठिकाणी चॅनलाइज करू शकलो, फॉर एक्झाम्पल जर का लहान मुलं चेस शिकायला लागली, तर नक्कीच त्यांचं ब्रेन एका चांगल्या दृष्टीने चॅनलाइज होऊ शकेल. आणि त्यांच्या ओव्हरऑल बिहेवियर मध्ये पण खूप चांगले फरक मी ऑब्झर्व्ह केलेत गेल्या अनेक वर्षात, गेल्या 4-5 वर्षात. त्यानंतर आता रिसेंटली कोविड 2 वर्षामुळे सर्वजण घरी होते, आणि तेव्हा अशी स्थिती होती की घरात माणसं आहेत, पण एक निगेटिव्हिटी आहे कंटिन्युअस ओव्हरऑल समाजामध्ये. आणि तुमचं माइंडसाठी तुम्हाला काही
एक्सरसाइज नाहीये किंवा तुम्हाला क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी नाहीये, की जिथे तुमचं माइंड एंगेज राहील आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळू शकेल. सो या काळात खूप सारे जण चेस ऑनलाईन शिकायला लागलेले, ऑनलाईन खेळायला लागलेले आणि त्याचा खूप चांगला इफेक्ट त्यांच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलमध्ये झाला. कारण मी अजूनही पाहतो माझ्या ऑफिसमधले बरेच ठिकाणचे जे चेस पुढच्या मागच्या 2 वर्षात काही करत नव्हते. ते अचानक कोव्हिडपासून चेस शिकायला लागलेत आणि ओव्हरऑल ते मला भेटले, की सांगतात, की आम्ही चेस खेळतोय आणि आम्हाला खूप आवडतं चेस आणि एक चांगल्या प्रकारे आम्ही टाईम स्पेंड करू शकतोय. सो मला वाटतं, की चेस खेळल्यामुळे किंवा चेस जे रोज खेळतायत, त्यांच्या ओव्हरऑल बिहेवियरमध्ये खूप पॉझिटिव्ह चेंजेस राहतात. त्यांचं माइंड स्टेबल राहतं, डिसिजन मेकिंग चांगलं राहतं. एक क्वालिटी टाईम स्पेंड करता येतो आणि व्हेअर यू आर कीपिंग युअर माइंड एंगेज. तुमचं माइंडला तुम्ही योग्य चालना देताय आणि बाकी गोष्टी आपण ज्या करतो आपला टाइम स्पेंड करायला, त्याच्याऐवजी जर का लोकांनी चेस खेळ जरी हॉबी म्हणून रोज 1 तास, अर्धा तास जरी ऑनलाईन गेम खेळले, तर मला वाटतं की त्यांचं ओव्हरऑल त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये आणि त्यांच्या हॅपीनेस लेव्हलमध्ये खरंच खूप चांगला फरक पडेल आणि निगेटिव्हिटी नक्कीच त्यांच्या माइंडमध्ये राहणार नाही असं मला खात्री वाटते किंवा फॉर एक्झाम्पल मी ते एक्सपिरियन्स केलंय, जे लास्ट 2 इयर्समध्ये पूर्ण ओव्हरऑल झालेलं आणि जेव्हा बरेच प्लेयर्स चेस खेळायला लागले, बरेच नवीन प्लेयर्स चेस खेळायला लागले. त्यांच्याकडनं मी जेव्हा त्यांचा एक्सपिरियन्स ऐकतो, त्यावेळी मला नक्कीच वाटतं, की चेस त्यांच्यासाठी खूप युजफुल ठरलं आणि ओव्हरऑल मला वाटतं, की सगळ्यांनीच चेस अर्धा तास किंवा 1 तास तरी रोज खेळलं पाहिजे, जे नक्की तुम्हाला फायदा करून देईल. नक्कीच अभिषेक, आणि जेव्हा तू हा अनुभव शेअर करत होता तर हाच अनुभव अगदी मला सुद्धा आलेला आहे की लॉकडाऊन पासून जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन सुरू झालं होतं त्यावेळेस सुद्धा, म्हणजे त्याच वेळेस मी सुद्धा चेस शिकलो खेळायला. अगदीच खूप मोठ्या लेवलचं नाही चेस खेळू शकत मी, परंतु जे काही चेस मी खेळतोय नक्कीच त्याचे पॉझिटिव्ह जे काही इफेक्ट होतात ते इफेक्ट, किंवा दिवसभरातला तुमचा जो काही स्ट्रेस असतो, वर्किंग स्ट्रेस असतो, तुमच्या काही जबाबदारी असतात, कोणी जॉब शोधत असतो, कोणी करिअर बनवण्यासाठी धडपड करत असतं, आणि संध्याकाळी जेव्हा अपयश येतं किंवा सगळ्या कामातनं माणूस थकतो, त्यावेळेस जर का तुम्ही 1 तास चेस खेळत असाल तर नक्कीच तुमच्यामध्ये तुमची एनर्जी रिस्टोर व्हायला सुरुवात होत असते आणि नक्कीच. तुमच्यावरचा जो काही स्ट्रेस असतो तो स्ट्रेस तुमच्यापासून कोसोमील दूर केलेला असतो. हा माझा सुद्धा अनुभव राहिलेला आहे. आणि अभिषेकचा जर विचार केला तर खरा हायपर ऍक्टिव्हिटी ही अलीकडच्या लहान मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असते. कुठे त्यांचं मन स्थिर नसतं तर कुठे ते पूर्णच स्थिर नसतात. तर अशा लहान मुलांसाठी सुद्धा बुद्धिबळ चेस हा खरंच फायदेशीर असाच खेळ ठरू शकतो, आणि काय फार विशेष करण्याची गरज नाहीये, बाहेर कुठे जाण्याची गरज नाहीये. एका जागी बसल्या बसल्या हा तुमचा हा खेळ तुमच्या मुलाचा बुद्धी कुशाग्र सुद्धा बनवू शकते. तर असा हा बहुआयामी खेळ जो भारतात तयार झालेला आहे, अर्थातच बुद्धिबळ, आणि या बुद्धिबळातला एक इंटरनॅशनल मास्टर अर्थात अभिषेक केळकर, अर्थात आजचे आपले पाहुणे, आणि ज्यांनी त्यांचे अनुभव इथे कथन केलं, त्यासोबतच अनेक बिगिनर्सच्या मनामध्ये शंका असतील, ब्लंडर असेल, स्टेलमेट असतील, त्यासारख्या सुद्धा कन्सेप्ट त्यांनी क्लिअर केल्या. माझ्या सुद्धा खरं तर ब्लंडर आणि स्टेलमेट ही मला सुद्धा कन्फ्युज करणारी ॲज अ बिगिनर म्हणून कन्सेप्ट होती, आणि ती तुमच्यामुळे नक्कीच दूर झाली अभिषेक. आणि असे अनेक फायदे आज आमच्या प्रेक्षक वर्गांना तुमच्यामुळे ऐकायला मिळालेत, पाहायला मिळालेत. त्यासाठी स्पोर्ट्स इंडी तर्फे अभिषेक मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. थँक तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलंत. मला खरंच खूप मजा आली माझे एक्सपिरियन्सेस शेअर करायला. थँक फॉर इन्व्हायटिंग मी. नक्कीच. आणि अभिषेक, या गोष्टीमुळे अजून एक फायदा होणार आहे की कदाचित आम्हाला अजून 2 नवीन चेस प्लेयर ज्यांना आम्ही इथे इन्व्हाइट करणार आहोत इन फ्युचरमध्ये, ते आम्हाला कदाचित आता लाईव्ह आपल्याला पाहतही असतील. तर नक्कीच. त्यांच्यासाठीही मी शुभेच्छा देतो, तुझ्या वतीने, माझ्या वतीने आणि स्पोर्ट्स इंडियाच्या वतीने, तिघांच्याही वतीने. तर मित्रांनो, आता वेळ झालेली आहे थांबण्याची, कारण आपल्याला पुन्हा भेटायचंय पुढच्या मंगळवारी नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह. तर कुठेही जाऊ नका आणि स्पोर्ट्स इंडी सोबत नक्कीच जोडलेले राहा. आणि सोबतच आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, यात तुमच्या जीवनात जर काही इन फ्युचर आमूलाग्र बदल झाले किंवा ते घडवण्यास मदत करू शकतो असा आजचा जर हा एपिसोड आपणास वाटत असेल तर तो नक्कीच आम्हाला कमेंट स्वरूपात लिहायला सांगायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मी अभिषेक केळकर सह तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानून आजच्या कार्यक्रमासाठी मी रजा घेतो, आणि पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी. आणि हो,
आम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू अभिषेक. थँक्यू.